हाय हॅलो नमस्कार. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर तर सकाळची वेळ आहे, सकाळचे 7 वाजले आहेत आणि आता मी ज्या डब्याची तयारी करत आहे. तर मी यासाठी मिक्स डाळी घेतल्या आहेत. उडीद, मूग, तूर, मसूर असे 4 डाळी मिक्स करून स्वच्छ पाण्याने 2 वेळेस धुवून घेतल्या आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेते आणि एक मोठा टोमॅटो चिरून टाकला आहे. आणि आता आपण डाळ शिजवून घेऊयात. इकडे गॅसवरती डाळ शिजायली तोपर्यंत मी माझी भांडी राहिली ती घासून घेणार आहे, कारण पाण्याचं खूपच कमतरता असल्यामुळे सारखं पाणी जात आहे, त्यामुळं माझी भांडी राहिली आहेत घासायची. इकडे डाळ शिजूपर्यंत मी भांडी घासून घेणार आहे. त्यानंतर आपण इथं भाताला पण लगेच कुकर लावून घेऊ, म्हणजे भात पण कुकरमध्ये चांगला मऊ शिजून निघतो आणि पटकन पण होतो. भांडे घासल्या बाहेर कुठे सोय नसल्यामुळं आम्हाला इथं किचन ओट्यावरच घासावं लागतात भांडे. अपार्टमेंटमध्ये राहायचं म्हटल्यानंतर हे असंच छोट्या छोट्या गोष्टी असंच ॲडजस्ट करावं लागतात. बाहेर गॅलरीमध्ये फक्त कपडे वाळवण्यासाठी जागा आहे आणि भांडी धुण्यासाठी थोडीशी आहे, पण तिथं व्यवस्थित नाही धुता येत आणि भांडे पण नाही ठेवता येत, त्यामुळे मी तर किचन ओट्यावरच धुवून घेते भांडी. तर माझी भांडी धुवून झालेली आहेत. त्यानंतर मी किचन ओटा थोडासा साफ करून घेते आणि मला खलबत्ता रोज धुवायची सवय आहे, त्यामुळे मी तर रोज खलबत्ता धुवून ठेवत असते. तर थोडं भांडी आणि आता भांडे पण झाले. तर बघू, तर डाळ पण आपली इकडे शिजली असेलच. तर आता बाकीची कामं मी आता थोड्या वेळाने करणार आहे, कारण वरण भाताला कुकर लावून नंतर थोडंसं पीठ तिंबून घेऊन नंतर चपात्या लाटणार आहे. तर ओटा पुसून घेते, कारण सगळीकडे पाणी पाणी झालं आहे भांडे घासल्यामुळे. आणि किचन थोडंसं खूपच छोटं असल्यामुळं आम्हाला इथं खूपच म्हणजे ॲडजस्ट करावं लागत आहे. तर इथे डाळ पण शिजली आहे. चला आता आपण डाळीला मी फोडणी टाकते. 1 चमचा तेलामध्येच मिरची टाकलेली आहे, थोडीशी हळद, पण मिरची करपू न देता मी त्याला पटकन फोडणी देऊन घेतली आहे. आता इकडे डाळीला उकळी येईपर्यंत इकडे पण मी आपल्या डाळीला उकळी येईपर्यंत गॅस चालू ठेवणार आहे मंद आचेवर आणि ह्याच कुकरमध्ये मी भात पण लावून घेणार आहे. आता आपल्या इकडे असं पण वरण भात तयार झालेला आहे. आता माझ्या मुलीला लागली आहे भूक, ती विचारत आहे मी जेवायला दे. तर तिच्यासाठी आता गरम गरम आता वरण भात पण तिला लगेच खाऊ घालते. त्यानंतर मी माझे बाकीचे कामं करून घेईन, कारण घरामध्ये मी एकटीच असल्यामुळे मला तिच्याकडे पण लक्ष द्यावं लागते. ती झोपल्यानंतर मी बाकीचे कामं करून घेत असते, कारण एकट्या लेकराला सोडणं पण काही पण ते आगाऊपणा करते, त्यामुळं मला तिच्याकडे पण लक्ष ठेवावं लागतं. आणि आमचे हे ऑफिसला गेल्यानंतरच आम्ही दोघीच असतो घरी, त्यामुळं तिला पण सांभाळायचं म्हणजे खूपच आजकाल लहान लेकरांचं अवघड झालं आहे. त्यामुळं ती जेव्हा झोपते त्यावेळेस मी बाकीचे कामं करून घेते.
आता वरण भाताला पण कुकर लावून झालं. आता बाकीची कामं मी नंतर करून घेईन. तर आजच्या ह्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आता म्हणजे हा पण आजचा ब्लॉग सकाळी 7 ते 12पर्यंत जी कामं होतात मी तेवढा शूट केलेला आहे. तर इथं मी मुलीला आंघोळ घालून घेतली आहे आणि तिचा आता मेकअप वगैरे करून तिला पण आता जेवायचं असेल. आता तिला पण भूक लागली आहे. तिला रोज एक नवीन ड्रेस घालायला आवडतो. तीच आणून देत असते, हे घाल ते घाल म्हणून. आणि कॅमेरा चालू असल्यामुळं तिला वाटत आहे की मी तिची व्हिडिओ करत आहे, त्यामुळे ती कॅमेऱ्यासमोर कशी हातवारे करत आहे बघा. तिला असं वाटत आहे की मी तिचे फोटोज काढत आहे, त्यामुळे ती कॅमेऱ्याकडे बघून तशी करत आहे. आता तिला लागली आहे भूक, त्यामुळे तिला आता मी इथं खाऊ घालते. तिचं जेवण झाल्यानंतर ती आता झोपी जाईल. त्यानंतर मी माझे बाकीचे कामं करून घेईन. ही यूट्यूबची माझी सुरुवात असल्यामुळं एवढं काही मला एडिटिंग पण जमत पण नाही, त्यामुळं तरी पण मी थोडासा प्रयत्न केला आहे. तर आता इथं अद्विका झोपली आहे आणि आता मी माझं बाकीची कामं करून घेते. तर कपडे वगैरे धुवायचेत आहे मला. कपडे धुवून घेते मी. कपडे धुवायला पण आम्हाला बाथरूममध्येच धुवावं लागतात, कारण इथं जागाच नाही ना अपार्टमेंटमध्ये, त्यामुळं मी बाथरूममध्येच कपडे पण धुवावं लागतात. तर माझे कपडे धुवून झाल्यानंतर बाकीचं आता राहिलेले फरशी वगैरे मी नंतर करून घेईन. तर बाथरूम पण छोटा असल्यामुळे आम्हाला दगड पण नाही ठेवता येत, त्यामुळं मी खाली फरशीवरच कपडे धुते ब्रश करून. आता माझे कपडे इथं धुवून झालेले आहेत आणि इथं आता गॅलरीमध्ये हळद घालते. हे बघा आमच्या गॅलरीच्या बाहेर किती छान व्ह्यूज आहे. एकदम हिरवंगार शेत आणि आज पावसाचं वातावरण असल्यामुळे म्हणजे खूपच असं भारी वाटत आहे. कपडे वाळत घातले मी इथं गॅलरीमध्ये दोरी बांधून. तर मनी प्लॅन्ट आहे इथं आमचा छोटासा, आता त्याला पण मी थोडं पाणी घालून घेते, कारण तो पण सुकला आहे थोडा. 1-2 पानं त्याचे पण सुकलेत. तर पाणी घालून घेते मी. बघा बाहेर किती छान वातावरण झालेलं आहे.